इम्रान हाशमी 90sचा अभिनेता। इम्रान हाशमीचा चित्रपट म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय उभं राहतं? ती सुरांनी नटलेली अप्रतिम गाणी, तो डार्क आणि इंटेन्स रोमांस, एक अतिशय मजबूत खिळवून ठेवणारी स्क्रीन प्रेझेन्स। आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता ज्याच्या प्रत्येक स्टाईलवर एक संपूर्ण पिढी फिदा होती, तो इम्रान हाशमी पडद्यावर आला की प्रेक्षक आपोआपच कथेमध्ये गुंतले जायचे। पण दुर्दैवाने आवारापण 2 मध्ये इम्रानची तीच खरी ओळख, तोच जुना करिश्मा आणि त्याचा तो खास स्पर्श कुठेतरी हरवलेला दिसतो। आज आपण आवारा 2 या मूवीबद्दल चर्चा करणार आहोत। या मूवीमध्ये नक्की काय आहे, त्याचे रिव्ह्यू कसा आहे ते आपण बघणार आहोत। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। एक असा चित्रपट ज्याच्या सिक्वेलची कोणीच वाट पाहत नव्हतं, पण बॉलिवूडच्या लेगसी सिक्वेल बनवण्याच्या लाटेत हा चित्रपट आपल्यासमोर आलाय। 2007 मध्ये आलेला इम्रान हाशमीचा आवारापण तुम्हाला आठवत असेलच। पहिल्या भागाच्या शेवटी हिरो शिवम पंडित म्हणजेच इम्रान हाशमी गोळी लागून मरतो आणि जन्नतमध्ये आपल्या प्रेयसीला भेटतो। असा तो एक भावूक आणि सुंदर शेवट होता। पण जसं स्टार वॉर्समध्ये सम्राट पाल्पटाईनने अचानक जिवंत झाला होता, अगदी तसाच शिवम पंडित आवारापण 2 मध्ये पुन्हा जिवंत झालाय। आता तो कसा जिवंत झाला याचं उत्तर चित्रपट निर्मात्यांकडे फक्त एकाच शब्दात आहे, ते म्हणजे पैसा। पहिल्या चित्रपटाचा क्लायमॅक्स आणि त्यातील भावना या सिक्वलमुळे पूर्णपणे पायदळी तुडवली गेली आहे। तरीही जुन्या गाण्यांची जोड देऊन आणि इम्रानच्या चाहत्यांना भुरळ पाडून चित्रपटगृहात गर्दी खेचण्याचा हा एक प्रयत्न आहे। चित्रपटाची कथा सुरू होते ती थेट पहिल्या भागाच्या आठवणींपासून। शिवम स्वतःच आपल्या प्रेयसीच्या म्हणजेच आलियाच्या समाधीवर जाऊन देवाला विचारतो की मला का जिवंत ठेवलंस। तिथेच त्याला एक अनाथ बाळ सापडतं, ज्याचं नाव तो आलिया ठेवतो आणि तिला एका अनाथ आश्रमात सोडतो। पण ती मुलगी मोठी झाल्यावर तिला चाइल्ड ट्रॅफिकिंग मध्ये एक टोळी पळवून नेते आणि तिथून सुरू होतो शिवमचा पुन्हा एकदा हिंसेचा मार्ग। पहिल्या भागात हाँगकाँगच्या गल्लीबोळात चालणारी ही कथा आता बँकॉकच्या अंडरवर्ल्डमध्ये पोहोचली। दिग्दर्शक नितीन कक्कर यांनी मोहित सुरीची जागा घेतली आहे। शिवम आता फक्त त्या लहान मुलीचाच नाही, तर जोरावर म्हणजेच पुरण गब्बी नावाच्या एका निर्दयी गुंडाच्या तावडीतून झारा म्हणजेच दिशा पटानी आणि तिच्या ऑटिस्टिक भावाला म्हणजे सिकंदरला सोडवायला निघतो। जोरावरने स्वतःच्या वडिलांना मारून गुन्हेगारी साम्राज्य बळकावलेलं असतं आणि त्याचा सामना नाफिसा म्हणजे शबाना आझमी नावाच्या प्रतिस्पर्धी गँगस्टरशी सुरू असतो। जर तुम्ही अलीकडेच आलेला धुरंधर हा चित्रपट पाहिला असेल तर आवारापण 2 ची स्क्रीन प्ले तुम्हाला खूपच ओळखीची वाटेल। एखाद्या गुन्हेगारी टोळीत गुप्तहेर म्हणून घुसणं, मालकाचा विश्वास जिंकणं आणि आतून ते साम्राज्य उद्ध्वस्त करणं, हा तोच जुनाट फॉर्म्युला इथे वापरला गेलाय। धुरंधरने हा प्रकार रांगड्या ॲक्शन आणि देशप्रेमाच्या जोरावर गाजवला होता, पण आवारापण 2 मात्र पूर्णपणे पहिल्या चित्रपटाच्या आठवणींवर अवलंबून आहे। चित्रपटात वारंवार पहिल्या भागातील जुने सीन फ्लॅशबॅक म्हणून दाखवले जातात, जे पाहून प्रेक्षक म्हणून आपल्याला प्रश्न पडतो की निर्माते आपल्यालाच मूर्ख समजतायत की काय। शिवम आजही जुन्या प्रेयसीच्या आठवणीत रडतो, पण समोर नवीन सुंदर मुलगी आली की त्याच्या भावना लगेच बदलतात। जेव्हा चित्रपटाची पटकथा ढेपाळायला लागते तेव्हा निर्माते त्यांचे सर्वात मोठं हत्यार बाहेर काढतात, तेरा मेरा रिश्ता पुराना हे आयकॉनिक गाणं। हे गाणं चित्रपटात इतक्या वेळा वाजवलं जातं की प्रेक्षकांना क्षणभर वाटतं की आपण पिक्चर पाहतोय की म्युझिक व्हिडिओ। जुन्या गाण्याची जादू अजूनही कायम असल्यामुळे ते ऐकायला बरं वाटतं, पण गाणं संपलं की पुन्हा एकदा चित्रपटाचा रटाळपणा समोर येतो। पहिल्या हाफमध्ये शिवम कशा प्रकारे जोरावरच्या टोळीत सामील होतो हे दाखवण्यात आलंय। इंटरवलच्या आधी येणारा एक ट्विस्ट सोडला तर संपूर्ण चित्रपटात एकही असा क्षण नाही जो तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल। विलनच्या टोळीला जेव्हा कळतं की त्यांच्यात एक गद्दार आहे, तेव्हा ते त्याला मारण्याऐवजी पोलिसांच्या हवाली करतात, ज्या पोलिसांना त्यांनी आधीच लाच देऊन खिशात ठेवलं असतं। आता गुंडांनी असं का केलं याचं उत्तर खुद्द देवालाच माहिती। कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर इम्रान हाशमीने आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्या चेहऱ्यावरचा तो जुना आणि वेदनादायी भाव आणि अस्वस्थता अजूनही दिसते। टायगर 3 साठी त्याने कमावलेली बॉडी इथे ॲक्शन सीन्समध्ये दाखवायला त्याला पूर्ण वाव मिळालाय। दिशा पटानीचा अभिनय पूर्वीपेक्षा सुधारलाय, पण इम्रान आणि तिच्यामध्ये पडद्यावर कोणतीही केमिस्ट्री दिसत नाही। ती फक्त एका सुंदर बाहुलीसारखी पडद्यावर येते आणि हिरोकडून वाचवली जाते। शबाना आझमींसारख्या अभिनेत्रीला या चित्रपटात अगदीच नगण्य भूमिका देऊन वाया घालवण्यात आलंय असं म्हटलं जातंय।
जोरावरच्या भूमिकेत पूरण गब्बीने जोकरची कॉपी करण्याचा प्रयत्न केला, जो काही ठिकाणी रंजक वाटतो पण नंतर अतिनाटकामुळे कंटाळवाणा होतो. सुविंदर विकीने एका निष्ठुर गुंडाची भूमिका चांगली वठवली आहे, पण त्याच्या पात्राचे विचारही कथेसारखेच गोंधळलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर आवारापन 2 हा फक्त आणि फक्त इम्रान हाशमीच्या चाहत्यांसाठी आणि तेरा मेरा रिश्ता या गाण्याच्या प्रेमापोटी बनवलेला चित्रपट आहे. जर तुम्ही पहिल्या भागाचे डायहार्ड फॅन असाल तर हा चित्रपट तुमच्या भावना कदाचित दुखावू शकतो, कारण यात पहिल्या भागाचा आत्मा पूर्णपणे गायब आहे. एक साधारण ॲक्शन थ्रिलर म्हणून तुम्ही हा चित्रपट एकदा पाहू शकता, पण जुन्या आवारापन सारखी जादू शोधायला गेलात तर तुमच्या हाती फक्त निराशाच येईल. तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का आणि तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.